पावसाने धार धरली. पुऱ्या सालभर दुष्काळाने हैराण झालेल्या रयतेला दिलासा मिळाला. त्यापेक्षा मोठा दिलासा मिळाला तैनाती मोगली सेना त्यांच्या भागातून उठल्या याचा. आता माणसे शिवाराच्या कामाला लागली. बालेकिल्ल्यातील खासेवाड्याच्या झरोक्यातून दिसणाऱ्या सरसरत्या पाणधारा बघत राजे विचारगत झाले होते. केवढा अटीतटीचा जंग खेळलो आम्ही औरंगशी. कशासाठी? कोणाच्या बळावर? का झाले घरचे असून पारखे, शिर्के आणि पलटणकर? काय वाटत असेल पेडगावच्या कोठीत दुर्गा आणि राणू अक्कांना? महाराज, कुणी पठाणी आसामी आले पावसाचं गड चढून भेट मागते या. पुरुषा नावाच्या चाकराने वर्दी आणली. थोड्याच वेळात तो एका उमद्या लढाऊ पठाणाला घेऊन आत आला. त्याला बघताच महाराजांना वाटले याला पाहिले आहे कुठेतरी, पण कुठे काही आठवेना. आदा बर्ज, जिल्हे सुभानी, मुलके मर्हाट आल्या पठाणाने कुर्निसात दिला. त्याच्या पठाणी खिमिसावरची कलाबतू झळझळली. कौन? मिलने का मतलब? राजे त्याला निरखत अजून आठवू बघत होते. पहचाना नहीं राजा साहब ने नाचीज को? पठाणी मोकळे हास्य खुलले. नहीं, बताओ. मीरबात खान, दिलेरचा भाऊ, तो भीमेचा काठ. खेचल्यासारखे राजे पुढे झाले. खान, तुम? म्हणत मीरबातला त्यांनी उरभेट दिली. कैसा हाल? सगळे माहीत होते तरी बळेच राजांनी विचारले. क्या बताना राजा साहब, वो क्या बादशाह है? शैतान है, संगदिल. हमारे भाईजान की जान ली उसने बेइज्जत करके. तंग आए उसके जुल्म से. मीरबात पिळवटून बोलला. खान, कळलंय आम्हाला सगळं. तुम्ही 2 दिवस मनमोकळी विश्रांती घ्या गडावर. काही ऊन पडायचं नाही तुम्हास. 2 दिन? इस बरसात में आए हैं हम. क्या मेहमानदारी के लिए राजा साहब? जिंदगी रखी है पैर पर राजा साहब के. कमरबंद खोलून मीरबातने आपली पठाणी तेगच गुडघा जमिनीवर टेकत छत्रपतींच्या पायांवर ठेवली. त्याची तेग त्याच्या हाती ठेवताना राजांच्या मनी विचार फिरून गेला. आम्ही दिलेरच्या गोटातून पन्हाळगडी परतलो तर? लेकरा, कुठं गेला होतास? म्हणत आम्हाला मिठी घ्यायला आबासाहेब तरी होते. यास कोण? राजांनी मीरबातला पदरी ठेवून घेतले. कोकणातून आलेला अकबरचा खलिता घेऊन पेशवे भेटीला आले. राजांच्या हाती श्रीसखी नुकत्याच देऊन गेलेल्या वाफारल्या हुलग्याच्या माडग्याच्या कटोरा होता. शहजादे म्हणतात फिरंग्यांना तहाची कागदपत्रे लवकर पाठवावी. पेशव्यांनी अकबराचा तपशील समोर ठेवला. आणि काही? जी, ते म्हणतात निळोपंत चाचरले. बोला. राजांना शंका आली की आणखी काही मागणी आहे की काय शहजाद्यांची? जी. शहजादे म्हणतात कुलेश सच्चे इमानदार चाकर आहेत राजांचे. अल्लाने करावं आणि कुण्या पाप्याची बदनजर ना पडावी त्यांच्यावर. खरे तर निळोपंतांना अकबरकृत कुलेशांची ही तारीफ मनोमन आवडली नव्हती. एवढंच. राजांनी छातीवरची कवड्यांची माळ वरखाली होईल असा दीर्घ उसासा टाकला. ज्यांच्याबद्दल बोलणे चालले होते ते कुलेशच आले. त्यांना बघून रिवाज देत निळोपंत निघून गेले. इस कठिन समय को साथ देने के लिए लिखा है हमने सब जमींदारों को स्वामी. कुलेशांनी आपण लिहिलेल्या सर्व पत्रांचा मजकूर पेश केला. राजांनी कुलेशांना सांगितले, तुमची चिंता वाटते शहजाद्यास कुलेश. हम लिखेंगे उसको. खुदकी करनी चाहिए उसने. हसत कुलेश म्हणाले. तहाचे कागद पाठवा असा तगादा धरतो आहे शहजादा कुलेश. जी. सुलूक हुआ है तो भेजने चाहिए करारपत्र. तुर्तास फिरंग्यांशी चालली तळ व वर कोकणाची लढाई तहकूब करावी म्हणतो आम्ही. अच्छा होगा वह. कुलेशांनी दुजोरा दिला. चला सदरी जाऊ कवीजी. राजांनी कुलेशांसह सिंहासन सदर जवळ केली. महाराज, परतताना सुद्धा औरंगनं माणूस फोडीचा तडाखा दिला. खंडोजी चिंतेने म्हणाले. कोण चिटणीस? नायब, शहाकुली, खंडूजी, रंभाशंकरजी अशा फितल्या माणसांना मनसबी दिल्या आहेत नागरकोटात बादशहानं. हे ऐकताना सचिंत झालेले राजे सदरेच्या झरोक्याशी झाले.
आभाळातून कोसळताना पांढऱ्या घोट असलेल्या पाणसरी भुईला मिळताच गदळ होत वाहून जाताना त्यांना दिसू लागल्या. मोगली सेना परतत आहेत या संधीचा फायदा घेत फिरंग्यांनी कारंजा बेटाचा ताबा घेतलाय स्वामी. खंडोजींनी पाणधारा निरखणाऱ्या राजांची तंद्रा तोडली. कुलेश, खंडोजी का आणि कशी आली आपल्या बोलीचालीत कळत नाही, पण केवढी मार्मिक म्हण आहे एक, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळा. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. समजलो नाही आम्ही. सरळधोप स्वभावाचे खंडोजी बुचकळ्यात पडले. कुलेशांना तर ती मराठ बोली म्हण कळलीच नाही. खास नाही काही खंडोजी. दिलेरचा भाऊ भेटल्यापासून घोळतंय हे आमच्या मनी. जे बोलायचे होते ते मनाआड टाकत तिसरेच काहीतरी बोलायचे म्हणून बोलले राजे. बाहेर श्रावणसरीचा खेळ सुरू होता. त्याने सिंहासन सदरेसमोरचा हमचौक क्षणात उन्हात क्षणात पाऊसधारात न्हावून निघत होता. नवरात्राचे देव घटात बसले. रायगडाच्या देवमहाली अंबेच्या देव्हाऱ्यासमोर पंचधान्यांचे कोंब मातीच्या वाफ्यातून वर डोकावले. दसरा पार पडला आणि राजकारणाचे नवे कोंब भवितव्याच्या वाफ्यातून डोकावू लागले. थोड्याच दिवसात रायगड ज्याचा अंदाज बांधून होता ती खबर येऊन थडकली. बादशहानं आदिलशाही विरुद्ध मोहीम खोलली. कुतुबशाही आदिलशाही यांचा मेळ पडू नये म्हणून हसन अली तानाशहा याला गोवळकोंड्यात घेरून टाकला. औरंगनं आपला बेटा आझम यास फौजबंदीनं जेव्हा विजापूरचा बालराजा सिकंदर याच्या रोखानं फेकला तेव्हा दोन्ही शाखा खडबडून जाग्या झाल्या. इस्लामी असल्या तरी त्या दख्खनी आहेत हे साफ झालं होतं. जशी त्या शाह्यांनी नांग्या टाकून गुमान राखत मराठी दौलतीची गंमत पाहिली होती तसंच आता आपण वागायचं का? मोठा वर्माचा होता हा सवाल महाराजांपुढे. दसऱ्याच्या निमित्ताने जमलेले खासे, बोलावून घेतलेले मर्दाने यांची त्यासाठीच राजांनी सिंहासन सदर बोलावली. या बैठकीत हंबीरराव सोडून अष्टप्रधानातील निवडक असे पेशवे निळोपंत, प्रल्हादपंत, नारायण रघुनाथ, मोरेश्वर पंत, रामचंद्र पंत व कुलेश आणि कर्नाटकातून खास पाचारण केलेले हर्जीराजे सुद्धा होते. पेशव्यांनी बैठकी वेत खुला केला. नागरकोटाच्या खबरा आहेत. गनीम आदिलशाहीचा रोख धरून फौजा पेरतो आहे. आपल्या मुलुखातून त्यानं नामोश घेत जवळजवळ सगळे तळ उठविले आहेत. बैठक शांतपणे कान व मन लावून पेशव्यांचे बोलणे ऐकत होती. बैठकी सिंहासनवजा आसनावर बसलेले राजे मसलतभर नजर फिरवित होते. आबासाहेब गेल्यापासून पन्हाळा सोडल्यानंतरची साले भिंगरीसारखी मनी फिरकी घेऊ लागली. कैलासवासी स्वामींनी आदिलशाही डुबते तर डुबू द्या असे काही मनी आणले नव्हते. तोच प्रसंग आज आहे. त्यासाठी मसलतीस पाचारण केले आहे साऱ्यास. पेशव्यांचे निवेदन चालूच होते. पुढची चाल कशी ठेवावी असा सवाल उठून ते बोलण्याचे थांबले. खरे तर हा केवढा तरी निश्वासाचा समय होता. औरंगने मोहरा फिरवला होता. तोच वेद सुचवीत कुलेश म्हणाले, आदिलशाही की फिक्र सब दरबार को क्यों? वे चुप बैठे थे. हम पर गुजरी तो छंदोगामात ते म्हणतात ते रास्त आहे. कर्नाटकात होतो आम्ही तरी हर रोज इकडच्या खबरीसाठी जीव टांगणीला पडायचा आमचा. त्यासाठीच रघुनाथ पंतांना धाडलं होतं आम्ही. राजांशेजारी बसलेले हर्जीराजे त्यांना दुजोरा देत म्हणाले, आम्हाला वाटतं आता फितवेखोरांची कसून शहानिशा व्हावी. पुढील काळात तरी धोका राहायचा नाही. त्यामुळे एवढा वेळ गप्प असलेले प्रल्हादपंत बोलले. थोरल्या स्वामींची पायवाट धरत आदिलशाहीला जमेल तेवढी कुमक करावी. जुनी आहे ती शाही, चिवट झुंजेल बादशाही. शिवाय सर्जाखानासारखे मातब्बर आहेत त्या दरबारात. आपल्या सरलष्करांची बाहेरून जोड घेत ते झुंजट ठेवतील औरंग. निळोपंत वर्माचे बोलले. मसलतकऱ्यांचे मनोगत महाराज शांतपणे ऐकत होते. राजमनाच्या कसावर ते पारखून घेत होते. त्यांच्या मनात उलटसुलट विचारांची पाठशिवण पडली होती. आबासाहेबांनी या श्रींच्या राज्याची मुहूर्तमेढ
आदिलशाही तोडूनच केली होती. मिर्झा राजे संगती तर त्यांना नाईलाजाने विजापुरावर चालून जावे लागले होते. एवढे असले तरी सुरते पावे तो दौडणाऱ्या त्यांनी कधी विजापुरावर आपणहून चाल घेतली नव्हती. पन्हाळावरच्या अखेरच्या भेटीत तर ते आम्हास वारंवार म्हणाले, आज ना उद्या औरंग दौलतीवर उतरणार, त्याची फिकीर करा. आता मसलतीच्या साऱ्या नजरा राजांच्यावर एकवटल्या. आम्हास पेशव्यांची मसलत पटते. या समयी आदिलशाही वाऱ्यावर सोडून नाही चालणार. तिला पाठबळ देत झुंजवलं पाहिजे औरंगशी. आम्ही त्यासाठीच सरलष्करांना धाडलं आहे. सिकंदर शहानं आगवानीही केली आहे त्याची. औरंग केव्हा फिरेल दौलतीवर त्याचा नेम नाही. तो गुंतून पडणेच लागे आहे. महाराज समोर दिसणारी पूर्व क्षितिजकड नजरेत पकडत निर्धारी बोलले, हरजी, तुम्ही कर्नाटक रोखून आहात. तिकडं सुद्धा घुसतील मोगली फौजा. हरजींच्या कडे वळून राजे केवढे तरी टोकाचे बोलले, जी, मोगली असूनही ज्या शाहीवर औरंगनं आज हत्यार धरलं, तो उद्या कुतुबशाही कर्नाटक पुरी दख्खनच धरेल पटाखाली, हे आम्ही जाणतो. त्यासाठीच कर्नाटक कसा नेटाबळानं ठेवलाय, आम्ही हे नजरेखाली घालायला यावं एकदा महाराजांनी कर्नाटकात. हरजी धीराचे बोलले. औरंग परतला म्हणून संकट टळलं असं न मानता नवी संचणी करून जागोजागच्या बाक्यांनी गडकोट जय्यत तयार ठेवून सावध असावे असा निर्णय करून मसलत उठली.